नमस्कार, सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते। उद्या आहे शुक्रवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी 15 ऑगस्टला आलेली आहे। त्याचबरोबर गोपाळकाला हा शनिवारी आहे म्हणजे 16 तारखेला। तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास आपण उद्याच करायचा आहे। त्याचबरोबर जर तुमच्या देवघरामध्ये या गोष्टी नसतील तर उद्याच्या दिवशी जर तुम्ही त्या खरेदी केल्या तर नेहमी तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहणार आहे। त्याचबरोबर तुमचं घर नेहमी आनंदाने बहरलेलं असणार आहे। तर त्या दोन वस्तू कोणत्या आहेत? जर तुमच्या घरामध्ये बाळकृष्ण नसतील तर तुम्ही उद्याच्या दिवशी खरेदी करू शकता। तुम्ही कोणत्याही धातूची मूर्ती घेऊ शकता। आता पितळाची वगैरे बऱ्याचदा घेतली जाते, परंतु तुम्ही चांदीची देखील घेऊ शकता, पंचधातूची घेऊ शकता। परंतु जर तुमच्याकडे पितळाची असेल तर अगदी उद्याच्या दिवशी आपण पंचोपचार पूजा करायची आहे, अभिषेक घालायचा आहे। त्याचबरोबर त्याची छान अशी पूजा अर्चा झाल्यानंतर आपण संध्याकाळच्या वेळेस जर तुमच्याकडे व्यवस्थितरित्या म्हणजे अगदी लहान बाळाचं ज्या पद्धतीने बारसं करतात त्या पद्धतीने देखील तुम्ही श्रीकृष्णाची जन्माष्टमीचा जो कार्यक्रम आहे तो रात्री 12ला करू शकता। त्याचबरोबर बाळकृष्णांची मूर्ती जर तुमच्याकडे नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही नक्की खरेदी करा। आपल्या देवघरामध्ये बाळकृष्ण, गणपती बाप्पा, अन्नपूर्णा माता, महादेवाचं शिवलिंग, त्याचबरोबर आपले जे कुलदेवी कुलदैवत आहेत ते आपल्या देवघरामध्ये नक्की असायला हवे। यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी बरकत राहण्यासाठी आपले कुलदैवत आणि कुलदेवीची आपल्याकडून जर रोज पूजा झाली तर ते खूप छान असतं। यासाठी हे जे देव आहेत ते आपल्या देवघरामध्ये नक्की असायला हवे। तर त्याचबरोबर मी तुम्हाला दुसरी वस्तू घेण्यासाठी सांगणार आहे, ती म्हणजे गाय वासरूची मूर्ती। जर तुमच्याकडे गाय वासरूची मूर्ती नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी खरेदी करून तुम्ही 33 कोटी देवीची जी गोमाता आहे तिचं आपण जर उद्याच्या दिवशी पूजन केलं तर आपल्याला खूप आपल्या आयुष्यातील अडचणी, दुःख, दारिद्र्य या ज्या गोष्टी आहेत त्या निघून जाणार आहेत आणि फलप्राप्तीसाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। तर तांब्या पितळाची तुम्ही गाय वासरू घेऊ शकता। आपल्या देवघरामध्ये जर आपल्याकडून रोज देवपूजा करताना गाय वासरूची सेवा होत असेल तर आपल्याकडून 33 कोटी देवांचं पूजन होत असतं। तर यासाठी तुम्ही उद्याच्या दिवशी गाय वासरूची मूर्ती देखील खरेदी करू शकता। तर या दोन वस्तू जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आणल्या तर तुमच्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, अडचणी असतील, त्याचबरोबर वारंवार तुमच्या घरामध्ये आजारपण येत असेल तर या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे टाळल्या जाणार आहेत। त्याचबरोबर तुम्ही उद्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस एक उपाय करायचा आहे। आपला संध्याकाळचा स्वयंपाक बनवताना गाईच्या नावे आपण 2 पोळ्या म्हणजे 2 चपात्या बनवून त्या गाईला खाऊ घालायच्या आहेत। उद्याच्या दिवशी तुम्ही गाईची पूजा देखील करायची आहे। यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल तुम्हाला झालेले जाणवणार आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ ही जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा उपायासोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।